गुड मॉर्निंग. प्राध्यापक उज्ज्वल बच्चाव, आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज मनमाड. सहकार इयत्ता 12वीच्या माध्यमातून आपण 4थ्या प्रकरणाचा अभ्यास करत होतो. त्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या माध्यमातून आपण मागच्या व्हिडिओमध्ये सभासदांचे प्रकार जे आहेत ते सभासदांचे सभा ज्या आहेत त्या सभांचे प्रकार आपण अभ्यासले होते. त्यामध्ये आपण सभासदांच्या सभा, व्यवस्थापन समितीच्या सभा आणि उपसमितीच्या सभा अशा सर्व सभांचे प्रकार जे आहेत ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले. त्यानंतर आज या प्रकरणाचा शेवटचा भाग म्हणजे सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी ज्या आहेत या सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदींचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये जर बघितलं तर सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी नेमक्या कोणत्या, तर अशा या विविध मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये जर बघितलं तर जवळजवळ 1 ते 10 मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि असे 1 ते 10 मुद्दे हे तुम्हाला यापूर्वीच सर्व कल्पना या सहकारी संस्थेच्या सचिवाच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आपण जे व्हिडिओ तयार केले त्या व्हिडिओतून आलेले आहे. या सर्व मुद्द्यांचा यापूर्वीच तुमचा अभ्यास झालेला आहे, पण आपण या सर्व मुद्द्यांचा डिटेल्स एक मुद्द्याच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. एक प्रकारे तुमची ही आता रिव्हिजन होणार आहे. त्यामध्ये जर बघितलं तर सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी ज्या आहेत त्या महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 व नियम 1961 मध्ये दिलेल्या आहेत. आणि त्यामधील या तरतुदींच्या माध्यमातून पहिला मुद्दा जर बघितला सभेची सूचना, नंतर सभेची कार्यक्रम पत्रिका, नंतर सभेची गणसंख्या, सभेचा अध्यक्ष, मतदानाच्या पद्धती, सभा तहकूब करणे किंवा पुढे ढकलणे, प्रस्ताव, ठराव, निर्णायक मताधिकार आणि सभेचे इतिवृत्त किंवा ज्यालाच म्हणतो आपण सभा वृत्तांत किंवा सभेचे टिपणं. अशा प्रकारे या अशा सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदींचा एक मुद्द्याच्या माध्यमातून आपण विचार करू. त्यामध्ये जर बघितलं तर या सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदीतील पहिला मुद्दा आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे सभेची सूचना. आता सभेची सूचना म्हणजे काय हे यापूर्वी तुम्हाला पत्रव्यवहाराच्या माध्यमातून अंदाज आलेलाच असेल. तर या सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार बघितलं तर सहकारी संस्थेच्या सभा बोलविण्याचा अधिकार जो असतो तो कार्यकारी समितीस असतो आणि अशा विशिष्ट परिस्थितीत या सभा बोलविण्याचा अधिकार जो आहे तो सभासद किंवा सहकार निबंधकास प्राप्त होतो. म्हणजे सभेची सूचना सभा बोलविण्याचा अधिकार जर बघितला तर कार्यकारी समितीचा असतो, परंतु काही परिस्थितीमध्ये असा अधिकार जो आहे तो सभासद किंवा निबंधकास प्राप्त होतो. आणि अध्यक्षाच्या वतीने सचिव सभेची सूचना काढतो. सभासदांच्या सभेच्या सूचनेमध्ये सभेचे नाव, सभेचा दिनांक, सभेचा वार, सभेची वेळ आणि सभेचे स्थळ इत्यादींचा स्पष्ट उल्लेख असला पाहिजे. सभेची सूचना संस्थेकडे नोंदवलेल्या सभासदांच्या अधिकृत पत्त्यावर किमान 14 दिवस अगोदर लेखी स्वरूपात पाठवली जाते. अधिमंडळाच्या विशेष सर्वसाधारण व व्यवस्थापन समितीच्या सभेची सूचना समितीतील सर्व सदस्यांना संस्थेच्या पोटनियमाच्या तरतुदीनुसार योग्य मुदतीत म्हणजेच 7 दिवस अगोदर पाठवली पाहिजे. आणि व्यवस्थापन समितीच्या सभेच्या पूर्वसूचनेची मुदत सुद्धा पोटनियमात नमूद केलेली असते. यावरून सभेची सूचना म्हणजे काय हे सहजरित्या तुम्हाला समजलं असेल. त्यामध्ये काही मुद्दे जे आहेत ते लक्षात घ्या.
बऱ्याचशा वेळेस ऑब्जेक्टिव्हमध्ये ते विचारले जात असतात. आलं लक्षात? त्यामध्ये सभासदांना सूचना ही सभेच्या किमान 14 दिवस अगोदर लेखी स्वरूपात पाठवावी लागते. त्यानंतर व्यवस्थापकीय समितीच्या माध्यमातून जर बघितलं तर त्यांना 7 दिवस अगोदर त्यांच्या सभेची सूचना जी आहे ती पाठवावी लागत असते. अशा पद्धतीने सभेची सूचना म्हणजे काय हे सहजरित्या तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर आहे सभेची कार्यक्रम पत्रिका. तर या सभेच्या कार्यक्रम पत्रिकेच्या माध्यमातून जर बघितलं तर सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय हे आपण बऱ्याचशा पत्रव्यवहाराच्या माध्यमातून तुम्ही अभ्यास केलेला आहे. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातूनही तुम्ही ते गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. मग थोडंसं डिटेल्स सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय नेमकं त्याविषयी बघू. सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे सभेमध्ये पार पाडावयाच्या विषयांची क्रमवार यादी होय. सभेच्या सूचनेसोबतच सभेची कार्यक्रम पत्रिका पाठवली जात असते. संस्थेच्या अध्यक्षांची चर्चा करून सचिव कार्यक्रम पत्रिका तयार करतो आणि कार्यक्रम पत्रिकेवरून सभेत कोणकोणत्या विषयावर चर्चा होणार आहे याची सभासद व संचालकांना कल्पना येत असते. अध्यक्षांच्या पूर्व परवानगीशिवाय कार्यक्रम पत्रिकेत बदल करता येत नाही आणि सभासद संचालक मंडळाच्या सभेचे कामकाज योग्य प्रकारे पार पाडण्यास कार्यक्रम पत्रिका ही उपयुक्त असते. म्हणजेच कार्यक्रम पत्रिका असेल तर एक एक क्रमवार त्या गोष्टींची चर्चा ही सभेच्या माध्यमातून करता येते. म्हणजेच कार्यक्रम पत्रिका मधील जे काही विषय असतील त्या विषयानुसार सभा ही चालवली जात असते. नंतर पुढचा मुद्दा जर बघितला तर सभेची गणसंख्या. तर गणसंख्या म्हणजे काय हे देखील आपण यापूर्वी अभ्यासलेलं आहे. सभेची गणसंख्या सभेचे कामकाज सुरू करण्यासाठी व सभा वैध म्हणजेच काय कायदेशीर ठरविण्यासाठी सभेला आवश्यक असणारी सभासदांची किमान उपस्थिती. किमान म्हणजे कमीत कमी. किमान उपस्थिती म्हणजे गणसंख्या किंवा ज्यालाच म्हणतो आपण गणपूर्ती असं आपण म्हणत असतो. गणसंख्या ही सुरुवातीपासून ते सभा संपेपर्यंत असावी लागते आणि असं किमान गणसंख्येचा म्हणजे किमान सभासद उपस्थितीचा उल्लेख हा उपविधीमध्ये केलेला असतो आणि अशा गणपूर्ती अभावी जर सभा भरविल्यास तर त्या सभेमध्ये घेतलेले निर्णय संस्थेवर आणि सभासदांवर बंधनकारक असत नाही. शिवाय ती सभा वैध ठरत नाही. म्हणजेच सर्वसाधारण सभासदांच्या सर्वसाधारण सभांसाठी जर बघितलं तर एकूण सभासदांच्या 20% म्हणजेच 1/5 किंवा 25 सभासद यापैकी जी कमी असेल ती गणसंख्या असेल. तर व्यवस्थापन समितीच्या सभेसाठी एकूण सदस्य संख्येच्या 1/3 किंवा 5 यापैकी जी संख्या असेल ती गणसंख्या असते. लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे की सहकारी संस्थेच्या सभासदांच्या सभेसाठी जी काही गणसंख्या असते ती एकूण सभासदांच्या 1/5 म्हणजेच 20% आणि 25 सभासद यापैकी जी कमी असेल ती गणसंख्या किंवा व्यवस्थापकीय समितीच्या सभेसाठी जर बघितलं तर 1/3 किंवा 5 यापैकी जी कमी असेल ती गणसंख्या असते. सभेचे कामकाज सुरू करण्यापूर्वी अध्यक्षाने पुरेशी गणसंख्या आहे की नाही ते पाहणे आवश्यक असते आणि सभेसाठी पुरेशी गणसंख्या नसल्यास अशी सभा तहकूब केली जाते. तहकूब केली जाते म्हणजे पुढे ढकलली जाते. 30 मिनिटे किंवा पोटनियमात दर्शविलेल्या वेळेपर्यंत वाट पाहण्यात येते आणि तहकूब झालेल्या सभेसाठी गणसंख्येची आवश्यकता नसते. तहकूब झालेली सभा केव्हा घ्यावी याबाबत संस्थेच्या पोटनियमात तरतूद केलेली असते. अशा पद्धतीने सभेची गणसंख्या म्हणजे काय हे सहजरित्या तुम्हाला लक्षात आलेलं असेल. म्हणजे सभा कायदेशीर ठरण्यासाठी सभेला
आवश्यक असलेली किमान सभासदांची उपस्थिती. आणि ती किमान सभासदांची उपस्थिती किती असते? एकूण सभासदांच्या 1/25 म्हणजेच 20% किंवा 25 यापैकी जी कमी असेल ती. तर व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून एकूण सदस्य संख्येच्या 1/3 किंवा 5 यापैकी जी कमी असेल ती. नंतर सभेचा अध्यक्ष. तर सभेचा अध्यक्षाच्या माध्यमातून जर बघितलं तर सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या होणाऱ्या प्रत्येक सभेला सभापती किंवा अध्यक्ष असावा लागतो. सभेचा अध्यक्ष म्हणजे सभेचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी निवडलेली व्यक्ती होय. आणि अध्यक्षाच्या माध्यमातून यापूर्वी आपण बरेचसं जाणून घेतले आहे. सहकार कायद्यानुसार पात्र व्यक्ती सभेचा अध्यक्ष निवडला जातो. सहकारी संस्थेचे अध्यक्ष हे सर्वसाधारण सभेचे व व्यवस्थापन समितीच्या सभेचे अध्यक्ष असतात. अध्यक्षांच्या अनुपस्थित सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षची निवड ही अध्यक्ष नसताना केली जात असते. म्हणजेच अध्यक्षाच्या अनुपस्थित सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष सभेचे अध्यक्षपद स्वीकारत असतात. आणि असे दोघेही अनुपस्थित असतील म्हणजे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, तर अशा वेळेस उपस्थित संचालक मंडळातील जी ज्येष्ठ व्यक्ती असते तिची अध्यक्ष म्हणून निवड केली जात असते व अशा अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज चालवले जात असते. सभा रीतशीर चालविण्याचे सर्व नियम पाळले जात आहेत की नाही हे पाहण्याची जबाबदारी सभा अध्यक्षांवर असते. सभेचा अध्यक्ष हा विनयशील, नम्र, कायद्याचे ज्ञान असलेला, सुस्वभावी व समतोल वृत्ती इत्यादी गुणसंपन्न असणारी व्यक्ती असावी लागते. आणि सभेचा अध्यक्ष म्हणजे काय हे यापूर्वीही आपण बऱ्याचशा माध्यमातून चर्चा केलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून ते तुम्ही बघितलेलं आहे. त्यानंतर आहे मतदानाच्या पद्धती. तर सहकारी संस्था कायद्याच्या माध्यमातून जर बघितलं तर सहकारी संस्थेच्या सभासदांच्या सभामध्ये कार्यक्रम पत्रिकेवरील विषयावर उपस्थित सदस्यांचे मतदान घेऊन निर्णय घेतले जातात. सहकारी संस्थेच्या कायद्यातील कलम 27 उपकलम 1 नुसार सभासदाने कितीही भागधारण केलेले असले तरी त्याला एकापेक्षा जास्त मताचा अधिकार नसतो. हे आपण 11वीतच अभ्यासलेलं आहे. सहकारी संस्थेतील सभासदाने कितीही भागधारण केलेले असतील, कितीही भांडवल सहकारी संस्थेमध्ये भागांच्या स्वरूपातून गुंतवले असेल तरी त्याला एकापेक्षा जास्त मत देता येत नाही. परंतु कंपनीमध्ये मात्र तसं नसतं. कंपनीमध्ये जेवढे भाग खरेदी केलेले असतील तेवढ्या प्रमाणात मतदान देता येतं. परंतु सहकारी संस्थेमध्ये मात्र कितीही भागधारण केलेले असेल तरी त्याला एकापेक्षा जास्त मताचा अधिकार नसतो. म्हणजे एक सभासद एक मत हे आपण 11वीमध्ये अभ्यासलं होतं बघा. नंतर सभेचा कल आजमावण्यासाठी प्रस्तावावर मतदान घेतलं जातं. सहकारी संस्थांमध्ये प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी पुढील 3 मतदानाच्या पद्धती ज्या असतात त्या पद्धतीचा वापर केला जात असतो. सभासदांच्या सभेमध्ये जर बघितलं तर हात वर करून मतदान पद्धती. नंतर सभासदांनी मागणी केल्यास अध्यक्ष गुप्त मतदान पद्धतीचाही वापर करू शकतो. आणि या 2 पद्धतीशिवाय पोटनियमांमध्ये तरतूद जर केलेली असेल तर आवाजी मतदान पद्धतीचाही अवलंब केला जात असतो. म्हणजे ते सहकारी संस्थेमध्ये अशा 3 पद्धतीच्या माध्यमातून मतदान पद्धतीचा वापर हा करता येत असतो. जनरली जर बघितलं तर हात वर करून मतदान पद्धती ही स्वीकारली जात असते. आणि हात वर करून मतदान कसं घेतलं जातं हे तुम्हाला मी 11वीतच समजून सांगितलं होतं. जसं की प्रस्तावाच्या बरोबर आणि प्रस्तावाच्या विरोधात असे हात वरती करून
मतदान जे आहे ते घेतलं जात असतं आणि तिथून मग तो निकाल तयार केला जात असतो. गुप्त मतदान पद्धत ही तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर आवाजी मतदान पद्धत म्हणजे प्रस्तावाच्या बरोबर आणि प्रस्तावाच्या विरोधात असा नो एकाच वेळेस आवाज देऊन सुद्धा असं मतदान पद्धती वापरली जात असते. अशा मतदान पद्धतीचा वापर करून सहकारी संस्थेतील सभेमध्ये निर्णय जो आहे कुठल्याही बाबतीत कुठल्याही प्रस्तावावरती तो घेतला जात असतो आणि नंतर त्याचं रूपांतर हे ठरावामध्ये केलं जात असतं. अशी मतदान पद्धती जी आहे त्या सहकारी संस्थेमध्ये अशा दोन्ही तिन्ही मतदान पद्धतीचा वापर केला जात असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सभा तहकूब करणे किंवा पुढे ढकलणे. तर सभा तहकूब करणे किंवा पुढे ढकलण्याच्या माध्यमातून जर बघितलं तर सहकारी संस्थेच्या सभेसाठी गणसंख्या आवश्यक असते. हे आपण मागच्या मुद्द्यामध्येच बघितलं. कारण गणसंख्या नसेल तर ती सभा कायदेशीर ठरत नाही, वैध ठरत नाही. सभेस आवश्यक ती गणसंख्या नसेल तर ती सभा तहकूब केली जाते. गणसंख्या जर नसेल तर ती सभा तहकूब केली जाते म्हणजे काय पुढे ढकलली जात असते. आणि अशी तहकूब केलेली सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी आणि ठरलेल्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे अर्धा तासानंतर घेतली जात असते. आणि त्यानंतरही आवश्यक ती गणसंख्या जर जमली नसेल सभेस तर अशी सभा तहकूब न करता ती कार्यान्वित केली जात असते. म्हणजेच सभेचे कामकाज अपेक्षित वेळेपेक्षा जास्त वेळ लांबले किंवा कार्यक्रम पत्रिकेतील सर्व विषय अपेक्षित वेळेत संपले नाहीत तर अध्यक्ष सभागृहाच्या संमतीने सभा तहकूब करू शकतात. आणि त्यासाठी सभा पुढील निश्चित आणि अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलली जात असते. आणि ही सभा कोणत्याही परिस्थितीत मात्र सभेच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत घ्यावी लागते आणि मूळ सभेची कार्यक्रम पत्रिकाच या सभेसाठी ग्राह्य धरली जात असते. अशा पद्धतीचे नियम जे आहेत ते सभा तहकूब करणे किंवा पुढे ढकलण्याच्या माध्यमातून आपण सांगू शकतो. नंतर जर बघितलं तर पुढचा मुद्दा आहे प्रस्ताव. आता प्रस्ताव म्हणजे काय हे बघू. प्रस्ताव म्हणजे सभेपुढे विचारार्थ व निर्णयासाठी विधानाच्या स्वरूपात ठेवलेला विषय होय. सभाध्यक्ष कार्यक्रम पत्रिकेतील क्रमांकानुसार प्रत्येक विषय प्रस्ताव स्वरूपात सभेपुढे ठेवतात आणि उपस्थित सभासद प्रस्तावावर चर्चा करतात. पुरेशी चर्चा झाल्यानंतर मतदान घेतात आणि सभेने प्रस्ताव मंजूर केल्यास तो ठराव म्हणून ओळखला जात असतो. म्हणजे प्रस्तावाचं रूपांतर ठरावात होतं मतदानाच्या माध्यमातून. प्रस्ताव मांडणाऱ्या व्यक्तीस सूचक असं म्हटलं जातं तर प्रस्तावाला अनुमोदन देणाऱ्या व्यक्तीस अनुमोदक असं म्हटलं जातं. प्रस्तावावर सूचकाची सही असावी लागते आणि प्रस्ताव हा लेखी स्वरूपात असावा लागतो व तो होकारात्मक असावा. प्रस्तावावर अनेक दुरुस्त्या सुचवता येतात किंवा तो मतदानापूर्वीही मागे घेता येतो. प्रस्ताव हा सभेच्या सूचनेच्या कक्षेत व कार्यक्रम पत्रिकेतील विषयासंबंधी असला पाहिजे. प्रस्ताव हा एकदा सूचित किंवा अनुमोदित झाल्यानंतर तो प्रस्ताव सभेची मालमत्ता बनतो. प्रत्येक सभासदाला प्रस्तावावर एकदाच बोलता येते, मात्र सूचकाला म्हणजेच प्रस्ताव मांडताना आणि नंतर शेवटी मतदान होण्यापूर्वीही असे एकूण 2 वेळा बोलता येत असते. मग इथे प्रस्ताव म्हणजे काय हे सहजरित्या तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढचा मुद्दा जर बघितला तर ठराव. तर ठराव हे प्रस्तावाच्या माध्यमातून आपण शब्द बघितला. ठराव प्रस्ताव मांडला जातो सभेमध्ये, त्यावर साधक बाधक चर्चा होते, मतदान होत असतं आणि त्या प्रस्तावाचं रूपांतर ठरावात होत असतं. मग ठराव म्हणजे नेमकं काय तर सभेने
अंतिमरित्या मंजूर केलेला प्रस्ताव म्हणजे ठराव होय. सभेने संमत केलेला विषय ठरावाच्या स्वरूपात घेतला जातो आणि ठराव हा प्रस्तावाचा शेवट असतो. ठराव संस्थेवर बंधनकारक असतो. ठरावावर चर्चा व बदलही करता येत नाही. ठरावाचे 2 प्रकार, पहिला साधा ठराव आणि दुसरा विशेष ठराव. आणि विशेष ठराव हा निबंधकाकडे मंजुरीसाठी सादर करावायचा असतो. सहकारी संस्थेला पोटनियमामध्ये दुरुस्ती करण्यासाठी किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी विशेष ठराव मंजूर करावा लागतो व असा विशेष ठराव निबंधकाकडे मान्यतेसाठी सादर करावा लागतो. आणि निबंधकाच्या मान्यतेनंतरच म्हणजे मंजुरीनंतरच त्या सहकारी संस्थेच्या ठरावाची अंमलबजावणी जी आहे ती होत असते. म्हणजे जो काही ठराव विशेष ठराव पास केला असतो त्याला निबंधकाची अंतिम मंजुरी लागत असते, तरच त्या ठरावाची अंमलबजावणी सहकारी संस्था करू शकते. ठराव हा सभेचा निर्णय असतो आणि एकदा झालेला ठराव मागे घेता येत नाही, कारण प्रस्तावाचं रूपांतर ठरावात होत असतं आणि त्यामुळे ठराव हा संस्थेची मालमत्ता असतो, त्यामुळे तो मागे घेता येत नाही. तसंच सभेतील ठराव हा इतिवृत्ताचा भाग बनत असतो, कारण त्या ठरावाची नोंद जी आहे ती इतिवृत्तामध्ये होत असते. नंतर पुढचा मुद्दा जर बघितला तर निर्णायक मताधिकार. निर्णायक मताधिकार. सभेमध्ये एखाद्या प्रस्तावावर समसमान मते पडल्यास सभेच्या अध्यक्षांना आपले निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. एखादा प्रश्न अनिर्णित राहू नये तसेच संस्थेच्या हिताचे निर्णय व्हावेत असा प्रयत्न अध्यक्ष करतो. आणि अशी तरतूद नसेल तर अनेक महत्त्वाच्या परंतु विवाद्य बाबी अनिर्णित राहण्याचा धोका संभवतो. म्हणूनच कलम 27 उपकलम 1 मध्ये अध्यक्षांना निर्णायक मत देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. कलम लक्षात घ्या, 27 उपकलम 1 नुसार अध्यक्षांना निर्णायक मत देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. म्हणजेच अध्यक्ष अशा निर्णायक मताचा वापर करून तो प्रस्ताव किंवा ती बाब सहकारी संस्थेच्या निर्णयातून घेऊ शकतो. अध्यक्षाला संस्थेचा सभासद या नात्याने प्रस्तावावर एकमत देता येते, मात्र प्रस्तावावर समसमान मते पडल्यास एक जादा मत देता येते, ज्याला निर्णायक मत असे म्हणतात. आणि अध्यक्षाला अशा प्रकारे 2 मते देण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. आणि अशा मताचा वापर करून अध्यक्ष निर्णायक मताचा वापर करून प्रस्ताव सहकारी संस्थेच्या माध्यमातून स्वीकारू शकतो. म्हणजेच प्रस्तावाचं रूपांतर ठरावामध्ये करताना असं एक जादा मत देऊन तो प्रस्तावाचं रूपांतर ठरावामध्ये करू शकतो. म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर अध्यक्षाला 2 मत देण्याचा अधिकार असतात. सभासद या नात्याने एक मत प्रस्ताव देता येत असतं, तर तो दुसरं मत प्रस्तावावर समसमान मत पडल्यास तो एक जादा मत देतो, ज्याला आपण म्हणतो निर्णायक मत. आणि अशा पद्धतीने निर्णायक मत देऊन एखादा प्रश्न जो आहे तो प्रश्न अनिर्णित राहू नये तसेच संस्थेच्या हिताचे निर्णय व्हावेत यासाठी अध्यक्ष तसं एक मत देऊन निर्णय घेत असतो. त्यालाच आपण म्हणतो निर्णायक मताधिकार. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सभेचे इतिवृत्त, ज्यालाच म्हणतो आपण सभा वृत्तांत. सभेचे इतिवृत्त किंवा सभा वृत्तांत. तर सभा वृत्तांत म्हणजे काय हे यापूर्वी तुम्हाला बऱ्याच वेळेस मी समजून दिले. इतिवृत्त म्हणजे काय? इतिवृत्ताचे
प्रकार काय हे यापूर्वी समजून सांगितलेलं आहे. तर बघा, एक प्रकारे तुमची ही रिव्हिजन आहे. सभेत झालेले कामकाज, संमत झालेले ठराव व घेण्यात आलेले निर्णय याची अधिकृत लेखी नोंद म्हणजे सभेचे इतिवृत्त होय. म्हणजे सभेत झालेले कामकाज, संमत झालेले ठराव, घेण्यात आलेले निर्णय याची लेखी स्वरूपात जी नोंद असते त्याला आपण म्हणतो इतिवृत्त. इतिवृत्ताला सभा वृत्तांत किंवा सभेचे टिपण असे म्हणतात. कोणत्याही सभेचे इतिवृत्त हे सभेत झालेल्या कामकाजाचा व घेतलेल्या निर्णयाचा स्पष्ट, अधिकृत आणि विश्वसनीय लेखी पुरावा असतो. सहकार कायद्यानुसार सचिवाला सभासदांच्या सभा आणि व्यवस्थापन समितीच्या सभांसाठी दोन स्वतंत्र इतिवृत्त वह्या ज्या आहेत त्या ठेवाव्या लागतात. म्हणजे सभासदांच्या सभेचे इतिवृत्त आणि व्यवस्थापन समितीचे इतिवृत्त या वेगवेगळ्या सभेसाठी वेगवेगळं इतिवृत्त स्वतंत्ररित्या ठेवावं लागतं. इतिवृत्तातील ज्या नोंदी असतात त्या नोंदींचा उपयोग धोरणे ठरविण्यासाठी होत असतो. सभेतील निर्णयाची व कामकाजाची खरी, स्पष्ट व निसंदिग्ध नोंद इतिवृत्तात केली जात असते. सभेच्या कार्यक्रम पत्रिकेवर इतिवृत्त कायम करणे हा विषय नेहमी पहिल्या क्रमांकावर असतो. सभेतील मागील सभेचे इतिवृत्त वाचण्यात येत असतं. सचिवाला सभांना हजर राहून सभेची उपस्थिती, सभेत होणारे कामकाज, संमत झालेले ठराव इत्यादीची नोंद करावी लागते. सभेने घेतलेले निर्णय कायदेशीरदृष्ट्या संस्थेवर बंधनकारक असतात. इतिवृत्तातील मजकूर सभासदांना व संचालकांना पाहण्यासाठी खुला ठेवावा लागतो. म्हणजे इतिवृत्त मजकूर हे सभासदांना आणि संचालकांना केव्हाही पाहता येतं. कारण त्यासाठी त्यांना सहकारी संस्थेला असं इतिवृत्त पुस्तक, इतिवृत्त वही, सभेचा वृत्तांत खुला ठेवावा लागतो. इतिवृत्त कायम केल्याबद्दल इतिवृत्ताच्या शेवटी अध्यक्ष व सचिवाच्या सह्या कराव्या लागतात. सभा संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत सचिवाला इतिवृत्त लिहावं लागते. सभासदांनी मागणी केल्यास इतिवृत्ताची प्रत देणं बंधनकारक असतं. म्हणजे एकदा की सभा झाली की त्या सभेमध्ये काय काय कामकाज झालं, काय काय विषय ठरावाच्या माध्यमातून स्वीकारण्यात आले, कोणते कोणते निर्णय घेण्यात आले, अशा सर्व बाबींची अधिकृत नोंद लेखी स्वरूपात इतिवृत्तामध्ये सचिवाला करावं लागत असते. आणि सभा संपल्यापासून 30 दिवसाच्या आत सचिवाला इतिवृत्त लिहावं लागत असते. आणि अशा इतिवृत्तावरती अध्यक्ष आणि सचिवाच्या सह्या ज्या असतात त्या घ्याव्या लागत असतात. आणि त्यानंतर अशा इतिवृत्ताची जर मागणी जर सभासदांनी केली तर अशा इतिवृत्ताची प्रत जी आहे ती प्रत या सभासदांना सहकारी संस्थेच्या माध्यमातून दिली जात असते. म्हणजे इतिवृत्ताची प्रत देणं हे बंधनकारक असतं. आणि या अशा इतिवृत्ताच्या माध्यमातून जर बघितलं तर सभेला हजर न राहू शकणाऱ्या सभासदांना सभेतील कामकाजाची माहिती जी आहे ती इतिवृत्तामुळे प्राप्त होत असते किंवा मिळते. मागील कोणत्याही सभेचे इतिवृत्त मागण्याचा सभासदाला अधिकार असतो. हे आपण सभासदांच्या अधिकाराच्या माध्यमातून यापूर्वीच अभ्यासलेला आहे. इतिवृत्ताचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे वर्णनात्मक इतिवृत्त आणि दुसरा प्रकार आहे ठरावात्मक इतिवृत्त. आणि दोन्हींपैकी कोणत्याही एका पद्धतीने इतिवृत्त लिहिलं जात असतं. आणि इतिवृत्त हे संक्षिप्त आणि अचूक लिहिलं पाहिजे. संक्षिप्त म्हणजे काय, थोडक्यात. आणि त्यामध्ये काय पाहिजे, अचूकता पाहिजे. थोडक्यात सहकारी संस्थेच्या निरनिराळ्या सभा सहकार कायदा, नियम व उपविधीच्या अधीन राहून नियमानुसार पार पाडाव्या लागत असतात. मग सहजरित्या तुम्हाला कळालं असेल की इतिवृत्त किंवा सभा वृत्तांत किंवा ज्याला म्हणतो आपण सभेचे टिपणं
हे सचिवाला तयार करावं लागत असतं. सभा संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत त्या सभेचे इतिवृत्त पुस्तकामध्ये नोंद करावी लागत असते आणि त्यानंतर प्रत्येक सभासदाला इतिवृत्त वही पाहण्याचा अधिकार असतो, त्यातील प्रत मिळवण्याचा अधिकार असतो. त्याप्रमाणे सहकारी संस्थेला एखाद्या सभासदाने इतिवृत्ताची प्रत जर मागणी केली तर देणं बंधनकारक असतं आणि इतिवृत्तामध्ये सभेतील सर्व निर्णयाची कामकाजाची खरी, स्पष्ट व निसंदिग्ध नोंद इतिवृत्तात केली जात असते. सभेच्या कार्यक्रम पत्रिकेवर इतिवृत्त कायम करणं हा विषय पहिल्या क्रमांकावर असतो. सभेमधील मागील सभेचे इतिवृत्त वाचण्यात येतं आणि सचिवाला सभांना हजर राहून सभेची उपस्थिती, सभेत होणारे कामकाज, संमत झालेले ठराव इत्यादीची नोंद करावी लागते. सभेने घेतलेले निर्णय कायदेशीरदृष्ट्या संस्थेवर बंधनकारक असतात. अशा पद्धतीने जर बघितलं तर सभा संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत सचिवाला इतिवृत्त लिहावं लागत असतं आणि इतिवृत्त हा भविष्यात सहकारी संस्थेला कायदेशीर पुरावा म्हणून देखील उपयोगी ठरत असतो. अशा पद्धतीने इतिवृत्त हा एक महत्त्वाचा भाग सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदीमधून आपण सांगू शकतो. अशा पद्धतीने जर बघितलं तर हे जवळजवळ 1 ते 10 मुद्दे आपण यापूर्वीही वेगवेगळ्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून जेव्हा असे मुद्दे आले ते समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला होता. आज डिटेल तुमच्यासमोर सर्व बाबी ज्या आहेत त्या सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी या अशा 1 ते 10 मुद्द्यांच्या माध्यमातून तुम्हाला कळालेल्या असतील. अशा पद्धतीने परत तो व्हिडिओ ऐका आणि आपल्या होमवर्कच्या वहीमध्ये ते सर्व मुद्दे व्यवस्थितरित्या लिहून काढा. बऱ्याचशा वेळेस ब्रॉड क्वेश्चनच्या माध्यमातून हा क्वेश्चन तुम्हाला 12वी बोर्डासाठी येऊ शकतो आणि आज आपण येथे आपला या 4थ्या चॅप्टरच्या माध्यमातून जो सिलॅबसमध्ये जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो इथे चौथं चॅप्टर जे आहे ते आपलं येथे परिपूर्णरित्या संपलेले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 5व्या चॅप्टरच्या माध्यमातून विचार करू आणि आज हे शेवटचं लेक्चर किंवा शेवटचा जो व्हिडिओ होता तो 4थ्या चॅप्टरचा लास्टचा व्हिडिओ आहे आणि पुढच्या तासाला आपण पुढच्या चॅप्टरचा अभ्यास करू आणि आज आपण येथे थांबू आणि त्या पद्धतीने व्यवस्थितरित्या घरीच राहा आणि व्यवस्थितरित्या व्हिडिओ ऐका, परत ऐका आणि समजून घ्या. चला, धन्यवाद.